नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी इथे पनीर पराठा. तर मी हे माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवत आहे, तर म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करावं, कारण ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी आवडतात. त्यामुळे म्हटलं की चला आज मुलाला हा टिफिन आपण द्यावा, जेणेकरून तो सगळं खाऊन येईल आणि त्याला आवडेलही. तर बघा, ते मी आमचूर पावडर घेतलेला आहे, चाट मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, धणे जिरं पावडर टाकलेलं आहे इथे. त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक कांदा, एक गाजर आणि त्याच्यानंतर इथे पनीर घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे. तुम्ही मिरचीही टाकू शकता, पण मी मुलाला द्यायचं आहे त्यामुळे मिरची टाकलेली नाही. आता इकडे आपल्याला अशी प्रोसेस करायची आहे, जसं आपण पोळ्या बनवतो तसंच आपल्याला पिठामध्ये ती स्टफिंग मस्त अशी भरून घ्यायची आहे आणि मस्त असं गोल गोल पातळ अशा पोळ्या लाटतो तसा पराठा लाटून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. त्यानंतर इथे मी तव्यावरती तूप टाकलेलं आहे. त्यानंतर हे बघा, मी स्लो गॅसवरच छान असं कुरकुरीत करून घेणार आहे, जेणेकरून मुलांना खायला खूप भारी वाटतं आणि ते आवर्जून मागतात. तर त्यामुळे ही नक्की अशी रेसिपी करून बघा. हे बघा, त्याचप्रमाणे मी इथे दुसराही पराठा बनवून घेते, कारण त्याला स्कूलला द्यायला मला उशीर झाला होता. त्याच घाईगडबडीत मी जसं तसं शूट केलेलं आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर आपल्या अशा छान छान रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा, छान असा पराठा बनवून घेतलेला आहे, मीडियम गॅसवरच केलेला आहे. साईड बाय साईड इथे माझी फिश बनवायची तयारी चालली होती, कारण होता वेनसडे. आता वेनसडेच्या दिवशी मी मुलांना तर नॉनव्हेज शाळेमध्ये देऊ शकत नाही, त्यामुळे इथे छान त्याला पराठा दिला होता आणि आम्हाला नॉनव्हेज बनवलं होतं. चला, इथे माझ्या मुलाचा टिफिन भरून झालेला आहे. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. बाय.